नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये कोरोनाच्या काळात विरोधी पक्षांनी कसं राजकारण केलं हे सांगत त्यांच्यावर हल्ला चढवला. पण ही टीका करत असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रातून कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये ट्रेन भरून लोक इथून पाठवण्यात आली आणि त्यामुळे देशातल्या अनेक भागात विशेषतः उत्तर प्रदेश बिहारमध्ये कोरोना पसरवला गेला असा गंभीर आरोप केला. स्वाभाविक आहे, पंतप्रधानांच्या लोकसभेतल्या त्या भाषणाच्या या आरोपांच्या नंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटणं स्वाभाविक होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते याच्याबद्दल आक्रमक झाले आणि त्यांनी हा दावा खोडून काढला. पण खरोखरच पंतप्रधानांनी तो आरोप करून महाराष्ट्राचा अपमान केलाय का? या सगळ्याबद्दल आपण करणार आहोत आज ही खास चर्चा. अपमान झालाय का? आज या विषयाच्या बद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी दोन्ही बाजूचे पाहुणे आपल्या सोबत आहेत. आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी. अतुलजी, स्वागत आहे तुमचं. आणि अतुल भातखळकर, भाजपचे आमदार, आता आपल्या सोबत फोनवरून असणार आहेत. पण आपण त्यांच्याशी बोलूया. पण सुरुवातीला मी अतुल लोंढे यांच्याकडे जातोय. अतुलजी, पंतप्रधानांनी काल काँग्रेसच्या सरकारांवर जी टीका केली, ती टीका, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, मुंबई, रेल्वे स्टेशन ह्या सगळ्याचा उल्लेख झाला. त्या सगळ्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झालाय का? 100% महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते नाही तर सामान्य माणसांनी सुद्धा इथून परत जाणाऱ्या मजुरांना खाऊ पिऊ घातलेला आहे, त्यांची काळजी घेतलेली आहे, सुखरूप घरी जातील अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत. आता हा लॉकडाऊन का लागला? हा लॉकडाऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावला. 12 फरवरीला जेव्हा राहुलजींनी आपल्याला सचेत केलं होतं की या देशावर फार मोठं संकट येणार आहे, त्यावेळेस आपण नमस्ते ट्रम्प करण्यामध्ये बिझी होता. कर्नाटक आणि मध्य प्रदेश मधलं सरकार पाडण्यामध्ये बिझी होता. 4 तासाच्या कमी मर्यादेवर, मुदतीवर आपण लॉकडाऊन लावला. लॉकडाऊन लागत असताना त्याचे परिणाम काय होतील, कोणत्या पद्धतीने लोकांना मदत करावी लागेल, लोकांच्या रोजगाराचं काय होईल, उपासमार झाली तर काय होईल, अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न केल्यामुळे लोकांवर, मजुरांवर ही परिस्थिती आली. मजूर रस्त्यावर चालत राहिले, त्यांच्या पायाच्या रक्ताचे ठसे आजही नॅशनल हायवेवर आहे. रेल्वे खाली चिरडून मेलेले आपण पाहिलेले आहेत. तेव्हा बघितलं तुम्ही पोळीचा तुकडा आणि 100 रुपयाची नोट जी आहे, तो फोटो सगळीकडे आलेला होता. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस सोनियाजींनी सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आदेश दिला की आपण यावेळेस या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हे सगळं होत असताना या देशाच्या प्रधानमंत्र्याचा हृदय पिवळटून निघालं नाही. त्यांना काहीच वाटलं नाही की 1700 किलोमीटर एक मुलगी आपल्या वडिलांना घेऊन सायकलने गेली, एका सुटकेसच्या वर मुलगा झोपलेला आहे, ती आई त्याला उडत नेते. असं खूप हृदयद्रावक चित्र जे आहे ते या देशाने पाहिलं. इतिहास त्या गोष्टीला कधी विसरणार नाही. अशा वेळेस महाराष्ट्र उभा राहिला. प्रत्येक संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्र उभा राहिला. आणि असं असताना जर पंतप्रधान केवळ द्वेषापोटी महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार येऊ शकलं नाही, या द्वेषापोटी सातत्यानं भाजपचे सगळेच नेते हे सातत्यानं महाराष्ट्र द्वेषाचे बळी असतील तर ते महाराष्ट्र द्रोही हा आमचा आरोप आहे. अतिशय मोठा अपमान या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा झालेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र कधीही मोदीजींना माफ करणार. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. आणखी काही महत्वाचे प्रश्न याच्यातून उपस्थित होतात. पण अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, एका बाजूला असं म्हणायचं की कोरोनाच्या काळात त्याचं राजकारण करायचं नाही. ठीक आहे, मग तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 2 वर्ष हे देशाला सांगत होते. पण आता त्यांचं हे वक्तव्य इथल्या जे तुमचे विरोधी पक्ष आहेत, इथले सत्ताधारी आहेत, त्यांना वाटतं की हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि निवडणुकीसाठी केलेलं हे कोरोनाचं सुद्धा राजकारण आहे. तुमचं काय उत्तर आहे? नाही, मुळामध्ये काँग्रेसवर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाला, किंवा शरद पवारांवर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाला, हे धादांत चुकीचं, रद्दड, खोटं आहे. पहिला, नरेंद्र मोदीजींनी काय टीका केली ती काँग्रेसवर केली. आणि हे कधीपासून महाराष्ट्र प्रेमी झाले? हीच काँग्रेस आहे ज्यांनी देशभरामध्ये त्या भाषेच्या लोकांना त्यांचं राज्य दिलं. पण मराठी माणसाला मात्र मराठी भाषेचं राज्य न देणार तर काँग्रेस आहे. हा पंडित नेहरूंनी घेतलेला निर्णय आहे. छत्रपती शिवाजी महाराज वाट चुकलेले देशभक्त आहेत हे कोण म्हणालं?
हे पंडित नेहरूंनी लिहिलं होतं. आणि त्याच्यामुळे यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान केला वगैरे. ठीक आहे, कळलं. अतुलजी, एक थोडासा छोटासा प्रश्न आहे. याच न्यायाने अगदी तुमच्या बाजूने सुद्धा, म्हणजे तुम्ही म्हणत नाही वैयक्तिकरित्या, पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जाते, भाजपवर टीका केली जाते, तेव्हा ती देशाच्या विरोधात टीका आहे असं सुद्धा मांडणी तुमच्याकडून सुद्धा होते ना? नाही, तुम्ही मला एक उदाहरण दाखवा की नरेंद्र मोदीजींवर टीका केल्यानंतर किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केल्यानंतर आम्ही असे उद्गार काढले आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे काही अतुल लोंढेंनी आता मांडलं ते आता त्यांची एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात. आणि भलते विषय जरा मला पूर्ण करू देणार नसाल तर मला चर्चेत सहभागी होण्यात काही इंटरेस्ट नाहीये. बोला. कळलं की नाही? खूप वेळ देतो तुम्हाला. दुसरा मुद्दा असा आहे की मोदीजी असं का बोलले, तर लॉकडाऊन हा अचानकच लावावा लागला. कारण तो अचानक लावण्यामध्येच पॉइंट होता, कारण कोरोना काही तुम्हाला सांगून आलेला नव्हता. आता हे ठीक आहे, राहुलजींनी काय 12 फेब्रुवारीला सांगितलं वगैरे, ते राहुल गांधींच्या बौद्धिक क्षमतेविषयी आपण काही फार बोलण्यासारखं नाहीये. नाही, पण आता मग तुम्ही पण म्हणता सांगून आला नव्हता. आधी चीन मध्ये आला, तो जगभरात आला, नंतर आपल्याकडे आला. आता त्याने काय कसं सांगून यायला पाहिजे होतं? म्हणजे ऐकून हे बघा, मुद्दा असा आहे की लॉकडाऊन हा निर्णय लावावा लागला, तो अचानकच घेतला आणि तो अचानकच घ्यावा लागला. आणि हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतला. आणि लॉकडाऊनचा लावलेला निर्णय हा काळाच्या कसोटीवर उतरलेला आहे. ज्या देशांनी लॉकडाऊन लावले नाहीत, जिथे लोकसंख्या आपल्यापेक्षा वंथळ आहे, त्या देशांचे, ब्रिटनचे हाल काय झाले हे आपण पाहिले. मी त्या विचारात जात नाहीये. ठीक आहे अतुलजी ऐकून घ्यावं. आता किती वेळ तुम्हीच बोलतायत अतुलजी? मी नाही बोलत हो, तुम्ही त्यांना भरपूर बोलू दिलंय. कळलं की नाही? आणि दुसरा मुद्दा असा आहे, जी काही लोक आरोप का केला, बांद्रा स्टेशनवर अफवा पसरवून कोणी आणलं लोकांना, आणि मग काँग्रेसच्या लोकांवर FIR करू नयेत म्हणून एका पत्रकाराला अटक केली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या. आणि त्यामुळे मुळामध्ये तज्ज्ञांनी सांगितलं होतं जिकडे आहात तिकडे राहा. असं असताना काँग्रेसने फसवाफसवी केली. आणि जोपर्यंत लोकांना आपापल्या गावी पोहोचण्याची स्थिती आहे, यांनी आता काहीतरी एक नाटकीय वर्णन केलं त्यांच्या माहिती करता, ज्यांना माहितीच आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातल्या पिटिशन मध्ये त्याच वेळेला सर्वाधिक टीका ही महाराष्ट्र सरकारवर केली. कारण महाराष्ट्र सरकार स्थलांतरित लोकांना आपापल्या गावी आपल्या सीमेपर्यंत पोहोचण्याकरता 100% अपयशी ठरलं. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रावर कडक ताशेरे ओढले होते. ठीक आहे अतुलजी, मी पुरेसा वेळ तुम्हाला दिलाय. मला काही प्रश्न त्यांना सुद्धा विचारायचे. अतुलजी, जेव्हा तुम्ही असं म्हणताय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन लावला, अचानक लॉकडाऊन लावला, तुम्हाला जर आठवत असेल तर या देशामध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने लावलाय. देशातला लॉकडाऊन हा नंतर लागला. तारीख तुम्हाला सुद्धा माहित असेल. मोदींनी लॉकडाऊन 1 दिवसाचा लॉकडाऊन होता, त्याच्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राने लॉकडाऊन लावलेला होता, हे तुम्हालाही आठवत असेल. मग नंतर देशात लागला. मग अशा वेळी मोदींनी देशात लॉकडाऊन अचानक लावला ह्या म्हणण्यात किती तथ्य आहे? असा विलास की या प्रश्नाचं तर मी उत्तर देतोच तुम्हाला. पण एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मग याचं क्रेडिट घेण्याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे, तेही माझ्याकडे आहे. पियुष गोयल यांनी केलेले आहे ट्विट, तेही माझ्याकडे आहे. मग ते माफी मागणार का महाराष्ट्राची? ते निषेध करणार का नरेंद्र मोदींचा? आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण मी जो मुद्दा स्पेसिफिक विचारला अतुलजी, मी स्पेसिफिक मुद्दा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मी जसे 4 प्रश्न त्यांना विचारले तसे स्पेसिफिक माझं उत्तर द्या. देशामध्ये पहिला लॉकडाऊन महाराष्ट्रात लागला की नाही? ऐका तुम्ही, देशामध्ये 18 मार्चला पहिल्यांदा मुख्यमंत्री पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की देशापुढे असं मोठं संकट आलेलं आहे. बरोबर. अतुलजींना कदाचित कल्पना नसेल की इंग्लंड असेल, इटली असेल, जर्मनी असेल, या सगळ्या युरोपियन देशामध्ये, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन लागला. फक्त बोल्सोनारो
आणि ट्रम्प हे कोरोना हा काही नाही आहे अशा पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट देत होते आणि त्यांच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. चुकीचा लॉकडाऊन लावला याचा अर्थ हा होतो विलास की लॉकडाऊन लावत असताना त्याचे परिणाम काय होतील, सामान्य माणसाच्या रोजगाराचा काय प्रश्न निर्माण होईल, तो किती गरीब राहील, त्याची उपासमार तर होणार नाही, ते काय प्रश्न निर्माण होतील, हे प्रश्न जे आहे याचा विचार नरेंद्र मोदींनी केला नाही. ठीक आहे ना, हे सगळं ठीक आहे, तुम्ही माझ्या मुद्द्याला काहीशी बगल देताय. जर तुम्ही असं म्हणताय की मोदींनी लॉकडाऊन लावला हे चुकीचं आहे, पण तुम्ही त्यांच्यावर आरोप करू शकत नाही, कारण मोदींचा लॉकडाऊन देशातला हा नंतर होता, त्याच्या आधी तुम्ही लॉकडाऊन लावला, मग त्यांच्या लॉकडाऊन जो नंतर आला त्याला दोष कसा देता येणार? तुमचा दोष नाही का? अहो, कडक लॉकडाऊन लावत असताना जे प्लॅनिंग करायला पाहिजे ते प्लॅनिंग मोदींनी केलं नाही. तुम्ही काय केलं होतं? आपला पहिला लॉकडाऊन तुम्ही लावला होता. ऐकून घे ना विलास, ऐकून घ्यायची क्षमता ठेवा थोडस. तुम्ही आता भाजप सारखं करू नका. हा, त्यांनी म्हणायचं तुम्ही काँग्रेस सारखं करू नका, म्हणजे आम्हाला दोन्हीकडून वाजवता तुम्ही. तुम्हाला प्रश्न दोघांनाही नको असतात, दोघांनाही आम्हाला फक्त विचारू नका प्रश्न, असा आहे का? तुम्हीच बोला ना. ठीक आहे, अतुलजी तुम्ही बोला. हा, असं आहे की पहिला लॉकडाऊन अरे हा, दोन्ही अतुल आहेत. ठीक आहे, असं आहे, अतुल लोंढेजी पूर्ण करा. असं आहे की जो उद्धव ठाकरेजींनी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपल्याला लॉकडाऊनला पुढे जावं लागेल, आपल्याला हे बंद करायला, तो फेज लॉकडाऊन होता. हा जो लॉकडाऊन केला पूर्ण देशभर आणि सेंट्रलाइज पद्धत जी आहे त्यांनी ती आपल्या हातात घेऊन टाकली. त्याच्यानंतर त्याच्यावर डिसेंट्रलाइज पद्धतीने लॉकडाऊन झाला पाहिजे ही सुद्धा चर्चा झाली. आणि मग थॉमस पिकेटी असेल किंवा अभिजित बॅनर्जी असेल, ज्यांनी पूर इकॉनॉमिक्स भारताच्या परिस्थितीवर लिहिलं होतं, त्याच्यावर सुद्धा ही विनंती करण्यात आली होती की मजुरांना आपण डायरेक्ट पैसे जे आहे त्याच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आता टाकले पाहिजे आणि 7,500 रुपये जे आहे ते महिन्याला टाकले पाहिजे. हे जगभर झालं आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये ही परिस्थिती आली नाही. या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हृदय पिळवटलं नाही आणि त्यामुळे या रस्त्यावर ह्या लोकांना चालावं लागलं. लॉकडाऊन केल्यानंतर लॉकडाऊनच्या साठी ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्याच्यावरची टीका आहे आणि ती तुम्ही समजून घ्यायला तयार नाही आहे. त्या टीकेच्या संदर्भामध्ये आजपर्यंत डायरेक्ट त्यांनी खिशात पैसे टाकले का? नाही टाकले. त्याचा परिणाम डिमांडवर झाला आणि आज सुद्धा सर्वात मोठी बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी इथे आली. तर आर्थिक बोजा जो आहे, आर्थिक ज्याला आपण म्हणू शकतो ब्लॅकआउट जो आहे, तो इकॉनॉमिक ब्लॅकआउट हा सामान्य मजुरांवर झाला आणि म्हणून त्यांना घरी जावं लागलं. मी विचारतो नरेंद्र मोदी, अतुल भातखळकरजी, त्यांचा मुद्दा रास्त आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही देशामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला, पण तो लॉकडाऊनचा निर्णय घेत असताना इथल्या लोकांच्या पोटाची व्यवस्था केली नाही, ते घरापर्यंत जातील याची व्यवस्था केली नाही, त्यांना ती जाण्याची संधी दिली गेली नाही आणि त्या सगळ्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले, लोकांचे जीव गेले. त्याला जबाबदार कोण? जर तुम्ही श्रेय चांगल्या गोष्टीचं घेत असाल तर मग ज्या चुका झाल्या त्याची जबाबदारी कुणाची? पहिला मुद्दा असा आहे की यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले, डायरेक्ट पैसे देणं वगैरे, तर ते महाराष्ट्र सरकारने दिले का पैसे? 1 रुपया दिला नाही महाराष्ट्र सरकारने. आता महाराष्ट्राने लॉकडाऊन प्रथम लावला, याचं कारण असं आहे, आपल्याला माहितीये त्यावेळेला आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं आणि सर्वात पहिला रुग्ण करोनाचा देशातला हा महाराष्ट्रात सापडला. नाही, पहिल्यांदा केरळमध्ये, नंतर महाराष्ट्रात. ऑन रेकॉर्ड आरोग्य मंत्री टोपे साहेब हे त्यावेळेला सुद्धा बोललेले. मी समोर बसलो होतो सभागृहात. त्यांनी या संदर्भातली चर्चा चालू असताना हे सांगितलं, केंद्र सरकार आमच्याशी पूर्णपणे सतर्कतेने बोलणी करतंय, आम्हाला मार्गदर्शन करतंय यात काय केलं पाहिजे, कारण कोरोना काय प्रकार आहे हे आपल्याला सोडा हो, वैज्ञानिकांना सुद्धा कळत नव्हतं. एक मुद्दा आहे. मुद्दा काय आहे, जेव्हा लॉकडाऊन आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन तातडीने स्थगित केलं, तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असेल कारण तो विधानसभेत असतो, आम्ही विरोध केला का? आम्ही केला नाही. आम्ही पाठिंबा दिला. आम्हाला राजकारण करायचं नव्हतं. आता लॉकडाऊन केल्यानंतर यांनी काय सांगितलं? लॉकडाऊन करू नका. लॉकडाऊनचं राजकारण केलं. WHO पासून सगळ्यांनी काय सांगितलं होतं की हा असा व्हायरस आहे की आम्हाला काही कळत नाहीये, त्याच्यामुळे एकमेव मार्ग आहे की जिकडे आहे तिकडे थांबा. आता आहे तिकडे थांबा म्हटल्यानंतर त्यांची व्यवस्था कोणी करायची होती? त्या राज्य सरकारने करायची होती. केंद्र मदत करत होतं. अहो, केंद्राने तर गेले 2 वर्ष 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू
मोफत देण्याचं काम केलंय. ठीक आहे, तुम्ही मूलभूत प्रश्न यांनी उपस्थित रेशनवर काय केलाय, केलं? मी विचारतो हे त्याला त्यांना. विचारा. अतुल त्यांनी लोंढेजी, किती पैसे दिले? त्यांचं म्हणणं हे असं त्याला आहे विचारा. आणि हे आणि ठरलेलं पण त्यामुळे होतं, तुम्हाला ते आठवत राजकारण असेल करतायत. जेव्हा हा कोरोनाचा याचा हा लॉकडाऊन लागला गेला तेव्हा इथं सगळ्यांना सांगण्यात आलं तुम्ही जिथे आहात तिथं थांबा, तुम्ही आम्ही सगळे देशातली हीच परिस्थिती होती. पण मग इथं जे लोक राहणार आहेत, बाहेरून आलेले लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत, त्या लोकांची इथंच व्यवस्था करणं, त्यांना इथंच त्यांच्या पैसे देणं, समजा जे काय असेल त्यांची व्यवस्था केली असती तर त्यांना इतर राज्यात जावं लागलं नसतं, हेही तितकंच खरं आहे ना? नाही ना विलास, असं आहे की अतुल भातखळकरांना इकॉनॉमिक्स, माझ्या माहितीप्रमाणे भाजपमध्ये जे काही मोजके लोक आहेत किंवा अतुलजीच आहेत, त्यांना इकॉनॉमिक्स चांगलं कळतं, हे मला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. पण ते जाणीवपूर्वक त्याला बगल देतात आहे. या देशामध्ये जीएसटी नंतर राज्य सरकारांकडे आर्थिक स्रोत कुठलेही राहिले नाही. 1,68,000 कोटीचा रेव्हेन्यूचा फटका तेव्हाच बसला होता जेव्हा आपल्याला आठवत असेल की शरद पवार साहेबांनी पत्र दिलं होतं की 1,40,000 कोटीचं पॅकेज द्यावं. जगभरामध्ये जे आहे ते केंद्र सरकारांनी सगळं केलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने, प्रत्येक ठिकाणी फेडरल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या संकल्पना आहे. आता प्रश्न हा आहे की देशाच्या बजेटमध्ये त्यावेळेस असं म्हटलं होतं की फिस्कल डेफिसिट हे 20% पर्यंत गेलं तरी चालेल. हे काँग्रेसने त्यांना म्हटलं होतं की आम्ही फिस्कल डेफिसिटचा आता तुम्ही विचार करू नका, 20% फिस्कल डेफिसिट जरी झालं तरी चालेल, पण लोकांच्या हातामध्ये पैसा द्या, कारण की लोकांची खरेदी क्षमता जर संपली तर फार मोठी अडचण निर्माण होईल. आजही 14 करोड लोक जे आहेत ते रोजगाराच्या बाहेर फेकल्या गेलेले आहेत. तुम्ही करू शकला नाही सर व्यवस्था, मग महाराष्ट्रातल्या त्या कामगारांसाठी इथंच ती व्यवस्था का करू शकला नाही? त्यांना स्थलांतर व्हायची गरज लागली नसती. असा विलास, तुम्ही आता मीडियामध्ये, मीडियाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही अँकर आहात आणि तुमचं चॅनल जे आहे ना, चॅनलच्या मालकाने जर तुम्हाला सांगितलं की आता आम्ही काहीच करू शकत नाही, तर तुम्ही कसं लाईव्ह घेणार? सिस्टम तुमच्याकडे नसेल तर, तुमची क्षमता नसेल तर. तसं राज्य सरकारांचं आहे. जगभरामध्ये अमेरिकेने $3 ट्रिलियन म्हणजे आपल्या इकॉनॉमीपेक्षा मोठ्या साईजचा पॅकेज दिला. त्यांनी पेचेक्स दिले, तिकडे पेचेक्स म्हणतात, $2,000. ऐकून घ्या विलास. विलास, तुम्ही अर्धवट सोडू नका, कारण हा अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेचा आहे, पण त्याच्यात काही प्रश्न निर्माण होत आहेत ना. मला प्रश्न विचारू द्या. तुम्ही म्हणता आर्थिक परिस्थिती होती, कळलं तुमचं, कळलं थोडक्यात. आपण त्याच्यावर अर्थकारणावर बोलत नाही. अजून थोडं सिंपल करू द्या. नाही, माझा मुद्दा तुमच्या ह्याच्यावर आहे. जर समजा राज्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, म्हणून अगदी थोडक्यात तुमचंच सांगतो, आर्थिक परिस्थिती राज्याची नव्हती, त्याच्यामुळे राज्याला तो निर्णय घ्यावा लागला, हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर? अरे नाही, तुम्हाला तेच मला शेवटी कंप्लीट करू दिलं तुमच्या लक्षात आलं असतं. मदतच तुम्ही तोडलं ना सगळं. वेळ कमी आहे सर आपल्याकडे, एका एकाला एवढं वेळ देऊ शकत नाही. लवकर बोला. प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की पैशाची निर्मिती करण्याचा अधिकार आणि पैसा जनरेट करण्याचा अधिकार हा सगळा केंद्र सरकारकडे आहे. आणि हे केंद्र सरकारचं फिस्कल डेफिसिट 20% पर्यंत केलं असतं तर लोकांची क्रयशक्ती वाढली असती, लोकांच्या हातात पैसा आला असता, लोकांना मुवमेंट नसती करावं लागली. लोकांजवळ प्रश्न निर्माण हा झाला की त्यांच्याकडे पैसेच नव्हते, रोजगारी गेला, पैसे नव्हते, तर राहतील कसे इथे? आता या मित्तल टावरच्या खाली 100 लोक राहतात, 300 लोक राहतात आणि ते 8-8 तासाच्या 3 पाळीनी राहतात. जेव्हा 16 लोक बाहेर असतात तेव्हा 8 लोक तिथे आराम करत असतात. मला तेच म्हणायचंय अतुलजी, मला विचारू द्या त्यांना, मला तेच त्यांना विचारायचंय. अतुल भातखळकरजी, जेव्हा माझ्या हाताला काम नाही, मी जगू शकतो याची माझी आता इथं व्यवस्था नाही, माझ्या अकाउंटवर कोणी पैसे टाकत नाही, तर माझी राहण्याची इथे व्यवस्थाच नसेल तर मी राहायचं कसं? तुम्ही मला म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना समजा अशा परिस्थितीत चक्रव्यूहात आणलेला असेल तर तो राहील कसा, हा त्यांचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा असा आहे, कोरोना हा कोणी आणलेला नव्हता, क्रमांक 1. क्रमांक 2, मी म्हटल्याप्रमाणे या प्रश्नाचं राजकारण कोणी केलं हा मुद्दा आहे. आता कोरोना अचानक आला, तेव्हा सुद्धा राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती खराब होती का? आणि त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट 20% जाऊ दे, वगैरे काय मनात येईल ते बोलायचं. पैसा निर्माण करण्याचे अधिकार फक्त केंद्राकडे आहेत. पैसे असे निर्माण नसतात करता येत. मग चलनवाढ किती झाली असती, महागाई किती वाढली असती. आणि केंद्राने त्यावेळेला तातडीने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्यात 2% फिस्कल पॅकेज होतं. क्रमांक 2, मी म्हटल्याप्रमाणे आजही मार्च पर्यंत रेशनवर 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू हे लोकांना फुकट मिळत आहेत. इथपासून दिव्यांग, महिला, वरिष्ठ नागरिक यांच्या बँक अकाउंटवर 1000 रुपये पाठवले, महिलांना 500 रुपयाने 15. नाही, आता राज्य सरकार बरोबर आहे. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. केंद्र सरकारनं निश्चितपणे काही मदत देण्याचा प्रयत्न केला, याच्याबद्दल दुमत नाही. केंद्र सरकारनं प्रयत्न केला, पण तेवढ्या प्रयत्नानंतर हे
कामगार इथं थांबतील याची किंवा आपण जगू शकू हे कधी उघडेल असे अनेक अंधार त्यांच्या समोर होते. त्यामुळे कदाचित ते तिकडे गेले असतील. पण ठीक आहे, त्या परिस्थितीमध्ये आज लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला हे मात्र कुठं नाकारता येणार नाही. या सगळ्या गोष्टीतून आता आपण खूप पुढे आल्यानंतर आता त्या गोष्टींवरून तेव्हा न बोलता आज मात्र राजकारण होतंय हे मात्र निश्चितपणे दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण लोकांनी मात्र ते खूप सोसलंय, त्या काळात देशानं सोसलंय. पण आज या कार्यक्रमामध्ये आलात, आपण दोघांनी आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.